ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पावसाच्या काही बातम्या पाहणार आहोत। एक मोठी बातमी, कोकण रेल्वे सेवा ही ठप्प झालेली आहे। अंजनी ते चिपळूण दरम्यान दरड कोसळली असल्यामुळे कोकण रेल्वे सेवा ठप्प झाली आहे। अंजनी ते चिपळूण रेल्वे सेवा ठप्प झाली असल्याचं कळतंय। मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला आता फटका बसलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। कोकण रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे। मुसळधार पावसामुळे अंजनी ते चिपळूण दरम्यान दरड कोसळलेली आहे आणि त्या दरम्यानची रेल्वे सेवा सध्या ठप्प झाली असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसलेला आहे आणि त्यामुळे कोकण रेल्वे सेवा ठप्प झाली आहे। अंजनी ते चिपळूण दरम्यान दरड कोसळली असल्याचं कळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, मुसळधार पावसाचा आता कोकण रेल्वेला देखील फटका बसल्याचं पाहायला मिळतंय, काय सविस्तर अपडेट? चंद्रकांत, खेडमधून ते अंजनी स्थान तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधींशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये। जसं की आपण पाहतोय, मुसळधार पाऊस इथे कोसळतोय आणि या मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसलेला आहे। कोकण रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे। अंजनी ते चिपळूण दरम्यान दरड कोसळली आहे आणि अंजनी ते चिपळूण रेल्वे सेवा ही ठप्प झाली असल्याचं कळतंय। खेड रेल्वे स्थानकावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। प्रवाशांना खरं तर मनस्ताप याचा आता सहन करावा लागतोय आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, काय सध्याची स्थिती आहे? तर खेड रेल्वे स्थानकावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। कोकण रेल्वे सेवेला मोठा फटका बसलेला आहे आणि त्यामुळेच प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय। अंजनी ते चिपळूण दरम्यान दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे। मुसळधार पाऊस कोकणात कोसळतोय आणि मुसळधार या पावसाचा कोकण रेल्वेला देखील आता फटका बसलेला आहे। कोकण रेल्वे सेवा ही ठप्प झालेली आहे। ट्रॅकवर माती आल्यानं रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली असल्याचं कळतंय। त्यामुळे आता प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय। खेड रेल्वे स्थानकावरची ही दृश्य काही आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात इथे प्रवासी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुसळधार पावसामुळे आता कोकण रेल्वे सेवेला फटका बसलेला आहे। अंजनी ते चिपळूण दरम्यान दरड कोसळली आहे आणि ट्रॅकवर देखील माती आल्यानं रेल्वे सेवा ठप्प झाली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, काय सध्या स्थिती आहे? मुसळधार पावसाचा फटका आज कोकण रेल्वेला बसलेला पाहायला मिळतोय। खेडमधला अंजनी स्टेशनच्या पासून पुढे काही अंतरावरती रेल्वे रुळावरती दरड कोसळलेली आहे 1 तासापूर्वी आणि तेव्हापासून या कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक जी आहे ही या ठिकाणी ठप्प झालेली आहे। मांडवी एक्सप्रेस जी आहे तिला खेड स्थानकामध्ये थांबवण्यात आलेलं आहे। गेल्या 1 तासापासून ही एक्सप्रेस खेड स्थानकात थांबलेली आहे। तिचं इंजिन काढून पुढे नेलेलं आहे आणि दरड हटवण्याचं काम जे आहे हे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे। प्रवाशांना जे आहे कोकण रेल्वे प्रशासनाने अनाउन्समेंट करून सांगितलेलं आहे की पुढील अनिश्चित कालावधीसाठी तिकीट विक्री जी आहे ही संपूर्ण थांबवलेली आहे। आता अजून दरड कोसळलेली दरड ती हटवण्यासाठी किती वेळ लागेल, अजून वाहतूक पूर्ववत व्हायला किती वेळ लागेल हे मात्र अजून कोणीही कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं नाही। मात्र प्रवाशांना शांतता आणि संयमाने राहण्यासाठी जे आहे ते पोलिसांनी देखील आवाहन केलेलं आहे। दरड कोसळली ती किती प्रमाणात आहे आणि ती हटवून पुन्हा ते मार्ग सुरळीत करण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते सर्व कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून सुरू आहेत। निश्चितच चंद्रकांत, अधिकही माहिती तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। जिल्ह्यामध्ये पावसाचा